नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत सूचनापत्र क्रमांक 9 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याचा विषय काय आहे ते पाहू। पदवी व पदव्युत्तर पदवी UG PG वार्षिक शिक्षण क्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाइन होम असाइनमेंट पद्धतीने सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना। शैक्षणिक वर्ष 2024-25 पदवी UG पदव्युत्तर पदवी PG मध्ये प्रवेश खालील शिक्षण क्रमांसाठी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ हे पूर्वीच्या पद्धतीने तयार करून अभ्यास केंद्रावर जमा न करता ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर PDF स्वरूपात अपलोड करण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात येईल। विद्यार्थ्याच्या लॉगिनमधून बारकोड मुद्रित उत्तर पुस्तिका डाउनलोड करून आवश्यक तेवढ्या पानांची गरजेनुसार प्रिंट काढून त्यावर गृहपाठ लिहून त्याची PDF करून ऑनलाइन अपलोड करावयाची आहे। विद्यार्थ्यास सदर कार्यवाही मे 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेपूर्वी करावयाची आहे। याबाबत सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घ्यावी। ठीक आहे, आता थोडंसं स्पष्टीकरण देऊ ह्याच्यावर। सध्या तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतच असाल तर गेले 2-4 दिवसातले व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अंदाज आला असेल नवीन लोकांना सुद्धा की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये टप्प्याटप्प्यानं जवळपास सर्वच शिक्षण क्रमांची होम असाइनमेंट गृहपाठ ऑनलाइन अपलोड करण्याची प्रोसेस चालू करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी ऑफिशियल वेबसाईट पण तयार करण्यात आलेली आहे। त्या वेबसाईटचं नाव आहे asm.ycmu.org। ठीक आहे, तर मग ह्या जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट ह्याच्यावर तुम्हाला तुमचं प्रोफाईल ऑलरेडी आहे। PRN नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही त्याला लॉग इन करू शकता। त्याच्यातून तुम्हाला आन्सर शीट मिळणार आहे। ते आन्सर शीट डाउनलोड करून घ्यायची आहे, त्याच्यावर गृहपाठ लिहायचा आहे आणि पुन्हा त्याच वेबसाईटवर जाऊन त्याच प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे। ठीक आहे, तर असं टप्प्याटप्प्यानं जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचं होम असाइनमेंट गृहपाठ ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा सुरू करण्यात येत आहे। त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहेत। NEP 2020 पॅटर्ननुसार जी नव्याने ॲडमिशन झालेले आहेत, उदाहरणार्थ गेल्या 2023 पासून मोस्टली जी नव्याने ॲडमिशन झालेली आहे ती NEP 2020 पॅटर्ननुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जी नव्याने ॲडमिशन झालेले MA आहेत, MA तसेच MSc तसेच BSc अशी जी NEP पॅटर्ननुसार जी कोर्सेस चालू झालेले आहेत आणि त्यांच्यावर नाव आहे NEP 2020 पॅटर्न, अशा कोर्सेसचं गेल्या वर्षीपासूनच 2023-24 वर्षापासूनच होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याची प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे। त्याची शेवटची तारीख कालची 15 तारीख होती, 15 डिसेंबर 2024। ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि ती आता 21 डिसेंबर 2024 झालेली आहे। त्याच्यामध्ये MA मराठी आहे, MA हिस्ट्री आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स, MA उर्दू, MA हिंदी, MSc केमिस्ट्री, MSc फिजिक्स, MSc बॉटनी असे विविध NEP पॅटर्ननुसार चालू असलेल्या कोर्सेसचं ऑलरेडी चालू आहे होम असाइनमेंट ऑनलाइन अपलोड करण्यासाठी। मग आता ह्या व्हिडिओमध्ये काय म्हणले त्यांच्यासाठी सूचना तर ऑलरेडी आलेली आहे, पण या व्हिडिओमध्ये जी वार्षिक प्रोग्राम आहेत, आता जी सध्या चालू आहेत ती सेमिस्टर पॅटर्नवाली काही होती प्रोग्राम जे ऑनलाइन सबमिशन चालू आहे त्यांचं, पर जी वार्षिक प्रोग्राम आहेत, वार्षिक प्रोग्राम म्हणजे काय की ज्यांचं तुम्ही ॲडमिशन घेतलं की वर्षालाच एक्झाम होते, त्यांची सेमिस्टरला एक्झाम होत नाही। ठीक आहे, तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जवळपास वर्षालाच 11व्या-12व्या महिन्यामध्येच तुमची वार्षिक एक्झाम होते, युनिव्हर्सिटी एक्झाम होती। 6 महिन्याला सेमिस्टर वगैरे असं होत नाही। तर अशी जी कोणते वार्षिक प्रोग्राम आहेत रेग्युलर कोर्सेस बरं का, नियमित ॲडमिशन फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही, जी नियमित विद्यार्थी आहेत व जी वार्षिक शिक्षण क्रमाला ज्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे
त्याच्यामध्ये UG प्रोग्राम पण आहेत, PG प्रोग्राम पण आहेत. ठीक आहे. डिग्री प्रोग्राम आहेत, पदवी प्रोग्राम तसेच पदवी प्रोग्राम दोन्ही पण आहेत. असे जी नियमित विद्यार्थी आहेत, रेग्युलर विद्यार्थी आहेत, ठीक आहे, फेल झालेले सोडून, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करण्याची सुविधा लवकरच अवेलेबल करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि चालू झालेलं नाही. जे वार्षिक प्रोग्रामवाले विद्यार्थी आहेत, UG PG वाले, ज्यांनी की शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवीच्या किंवा पदव्युत्तर पदवीच्या विविध वर्षाला ॲडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे. पदव्युत्तर पदवी आणि पदवी ह्याला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले असतील, सेकंड इयरला ॲडमिशन घेतले असतील, थर्ड इयरला ॲडमिशन घेतले असतील. ठीक आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये. ठीक आहे. तर याच विद्यार्थ्यांचं होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. पूर्वीप्रमाणे हातानं लिहून डायरेक्ट स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचं नाही. हातानं तर लिहायचंच आहे, पण ते ऑनलाईन अपलोड करायचं आहे. त्याची सुविधा लवकरच चालू करण्यात येणार आहे. आणि चालू झालं नाही, ध्यानात ठेवायचं आहे. आणि चालू झालेलं नाही, लवकरच अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आणि चालू झालं नाही. आणि जेव्हा हे अवेलेबल करून देण्यात येईल लवकरच, तेव्हा तुम्हाला मे 2025ला तुमची वार्षिक परीक्षा असणार आहे, ॲन्युअल एक्झाम UG PG वाल्यांची. तर त्या मे 2025मध्ये त्या एक्झाम चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन तुमचं होम असाइनमेंट गृहपाठ अपलोड करायचं आहे. तारीख दिलेली नाही, तुम्हाला एक अंदाज दिलेला आहे. ठीक आहे. मग त्या प्रोग्रामची लिस्टसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून. इथं तक्ता दिसत आहे, त्याच्यामध्ये सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 आहे. सिरियल नंबर 1 मध्ये PG ॲन्युअल प्रोग्राम दिलेला आहे. आता काही PGचे कोर्सेस आहेत ते ॲन्युअल आहेत, म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलं 2024-25 मध्ये की त्यांची एक्झाम तुम्हाला मे 2025 महिन्यातच एक्झाम होणार आहे, मे जून 2025 महिन्यामध्ये. तर असे PG ॲन्युअल प्रोग्राम जे कोणी असतील, फ्रेशर स्टुडंट्स ऑफ फर्स्ट इयर ऑर सेकंड इयर ॲडमिटेड इन अकॅडमिक 2024-25. ठीक आहे. 2024-25 या वर्षामध्ये फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेल्या PG स्टुडंटला होम असाइनमेंट ऑनलाईन अवेलेबल करून देण्यात येणार आहे. त्याच्यापुढे कोड दिलेला आहे. कोडचं नाव आहे P16. आता P16 हा जो कोड आहे तो आहे PG डिग्रीचा कोड आहे. त्या डिग्रीचं नाव आहे ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात शिक्षणक्रम. त्याला इंग्रजीतून आपण म्हणतो MLib अँड ISC. शॉर्टकटमध्ये MLib सुद्धा म्हणतो. फुल कटमध्ये जर म्हणलो तर तुम्ही मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. ठीक आहे. मग MLibचं जी ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांना अवेलेबल करून देण्यात येईल लवकरच. सिरियल नंबर 2 आहे UG ॲन्युअल प्रोग्राम, अंडर ग्रॅज्युएट किंवा डिग्री प्रोग्राम म्हणायचं, डिग्री ॲन्युअल प्रोग्राम. फ्रेशर स्टुडंट्स ऑफ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ॲडमिटेड इन अकॅडमिक इयर 2024-25. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल की फ्रेशरलाच नियमित विद्यार्थी म्हणतात. फ्रेशर स्टुडंट्स म्हणजे काय की जे फेल झालेले नाहीत. आणि कोणते स्टुडंट जे की 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, आता नवीनच ॲडमिशन घेतलेलं आहे, असे जी ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं फर्स्ट इयर असेल तरी बी त्यांना ऑनलाईन अवेलेबल करून देण्यात येणार आहे. सेकंड इयरचे असो, थर्ड इयरचे असो, ह्या तिन्ही वर्षाचे. ठीक आहे. तर आता यांचे कोणकोणते इथं कोर्सेस त्यांची यादी पाहता कोड दिले आहेत. G01 म्हणजे BAचे विद्यार्थी. G01 कोड आहे BAचा. तर BAचे विद्यार्थी अगोदर स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जमा करायचे होम असाइनमेंट, तर आता त्यांनी कॉलेजमध्ये जमा करायचं नाही, ऑनलाईन अपलोड करायचं आहे. ठीक आहे. G02 BCom वाल्याला म्हणतात. तर BCom वाल्याने सुद्धा त्यांची एक्झामसुद्धा ॲन्युअल होते, तर त्यांनी सुद्धा ऑनलाईन अपलोड करायचं आहे. पुन्हा आहे G12, त्याचं नाव आहे BA उर्दू. पुन्हा आहे G15, त्याचं नाव आहे BA जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रम, म्हणजे मला वाटतं BA जर्नलिझम. ठीक आहे. पुढं आहे P04 BLib अँड ISC ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी शिक्षणक्रम, म्हणजे BLib प्रोग्राम. BLib वाल्याला बी लवकर अवेलेबल करून देण्यात येईल. पुढचं असणार आहे PAT. PAT जी म्हणतात त्याला,
ती सेवांतर्गत बी एडवाल्यासाठी आहे. सेवांतर्गत बी एड शेवटचा आहे T97. T97ला काय म्हणतात? BSc मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन. ठीक आहे. तर ही अशी लिस्ट दिलेली आहे. या प्रोग्राम कोर्सची जेवढे कोणते विद्यार्थी असतील ज्यांनी नवीन ॲडमिशन घेतलेले आहेत, मग त्यांचं वर्ष कोणतेही असू द्या, फर्स्ट इयर असू द्या, सेकंड इयर असू द्या, थर्ड इयर असू द्या, कोणतेही वर्ष असू द्या, नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. मग आता चालू झाले का? नाही चालू झालं. आणि चालू झालेलं नाही. सध्या जी चालू आहे ती NEP 2020 पॅटर्ननुसार नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याचं आहे. NEP पॅटर्नवाल्या विद्यार्थ्याचं आहे आणि त्यांचं सेमिस्टर पॅटर्न आहे. आणि ही जी कोड दाखवलेली आहे ती स्क्रीनवर, ही सर्व ॲन्युअल पॅटर्नचे विद्यार्थी आहेत. मग ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्याला थोडासा वेळ आहे. त्यांचं आणि चालू झालं नाही. चालू झाल्यावर आपल्याही व्हिडिओवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवून तुम्हाला कळवण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो. तर कमेंटसुद्धा केलेले होते आपले काही ॲन्युअल पॅटर्नचे विद्यार्थी आहेत, BA BCom. ठीक आहे. त्या विद्यार्थ्यांनी पण कमेंट केली होती की सर आमचं कधी चालू होणार आहे होम असाइनमेंट सबमिशन करण्याचं. तर तुमचं आणि चालू झालेलं नाही, बरं तुमचं बी ऑनलाईनच सबमिशन करायचं आहे. थोडं वाट बघायचं आहे. चालू झालं की मी कळवेन. ठीक आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर, चांगला वाटतोच, त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कामाचे व्हिडिओ बनवतो आपण. ठीक आहे. ह्यानं ज्ञान वाढतं, तुमचं काम होतं अशा व्हिडिओनं. त्याच्यासाठी अशा व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. माझे व्हिडिओ असो या कुणाचेही व्हिडिओ असो. ठीक आहे. लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केलेलं असेल ऑलरेडी तर त्याच्या बाजूला एक घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करायचं. पुढे 3 ऑप्शन येतात, त्याच्यामध्ये ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं. हे केल्यानं काय होतं की तुम्हाला मी जेव्हा का व्हिडिओ अपलोड करेन लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेला मेसेज येतो तसा मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.